नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो. लाडकी बहिणींबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र आपल्या अकाउंटमध्ये इथे जमा होण्याची शक्यता आहे. ₹3000 आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याची दाट शक्यता आहे. कारण की आपल्याला माहीतच आहे की आपला जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता अजून सुद्धा आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेला नाही. कारण की बघा आता मार्च महिन्याची 10 ते 12 तारीख आहे आणि तरी सुद्धा फेब्रुवारीचा महिन्याचा हप्ता जो आहे ना, तो आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेला नाही. यामागील जर हप्ते आपण बघितले की 7-8 हप्ते सुद्धा इथे अशाच प्रकारे आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेले आहेत. काय झालेलं होतं की जानेवारीचा जो हप्ता आहे हा फेब्रुवारी महिन्याच्या 15 तारखेला जमा झाला. आता तसंच हे काय झालेलं आहे की तसंच फेब्रुवारी महिन्याचे आता जे पैसे आहे ना, ते सुद्धा आपल्याला मार्चच्या महिन्यामध्ये इथे भेटण्याची शक्यता आहे. परंतु आता दोन्ही जे हप्ते आहे ना, ते हप्ते आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याची शक्यता आहे. काय आहे संपूर्ण माहिती ते आपण इथे बघणार आहोत. त्याआधी फेब्रुवारीचा हप्ता का रखडला ते इथे आपण आधी बघणार आहोत. सामान्यतः या योजनेचे हप्ते महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये जमा करण्याची पद्धत राहिलेली आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यात संपून मार्चचे 10 दिवस उलटले तरी बँक खात्यात क्रेडिटचे मेसेज न आल्याने महिलांमध्ये गोंधळ आहे. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार तांत्रिक पडताळणी आणि निधी वितरणाच्या प्रक्रियेमुळे हा विलंब होत असावा अशी शक्यता आहे. मात्र शासनाकडून अद्यापही हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर न झाल्याने उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. बघा इथे एक कारण काय सांगितलेलं आहे की आता काय झालेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींची पहिले 31 डिसेंबरच्या आधी ही केवायसी चुकलेली होती, त्यांची दुरुस्तीची प्रोसेस इथे चालू आहे आणि असा अंदाज आहे की त्यामुळे जे पैसे आहे ना, ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये इथे उशिरा जमा होत आहे. कारण की ती पडताळणी सुरू आहे, असं इथे सांगितले जात आहे. परंतु अजून सुद्धा शासनामार्फत इथे कोणताही जी-आर जो आहे ना, तो जाहीर केलेला नाही. तारीख सांगितलेली नाही की या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये इथे पैसे जमा होणार आहे. परंतु ₹3000 एकाच वेळी इथे मिळण्याची आता दाट शक्यता आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित देण्यासंदर्भात सध्या मंत्रालयीन स्तरावर एक मोठी चर्चा सुरू आहे. यापूर्वी काही तांत्रिक कारणांमुळे हप्ते रखडलेले असताना सरकारने 2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले होते. यावेळी हाच पॅटर्न राबवला गेला तर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात थेट ₹3000 जमा होऊ शकतात. आपण मागील हप्ते बघितले असेल की काय झालेलं होतं की खूप सारे जे हप्ते आहे ना, हे हप्ते आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये इथे जमा झालेले होते. परंतु मागील आपण 7-8 हप्ते जर आता बघितले असेल तर आपल्याला माहीतच आहे की दुसऱ्या महिन्याच्या 15 ते 16 तारखेच्या दरम्यान आपल्या अकाउंटवरती जमा होतात. परंतु जर त्यांनी आता जुना पॅटर्न जर आखला तर आपल्या अकाउंटवर इथे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही हप्त्याचे पैसे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्त्याचे पैसे आपल्याला इथे जमा होऊ शकतात. परंतु एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. पुढच्या आठवड्यामध्ये इथे गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या अकाउंटवर इथे ₹3000 सुद्धा इथे जमा होऊ शकतात. कारण की आपण मागे ते बघितलंच असेल की दिवाळी असो किंवा दसरा असो किंवा रक्षाबंधन असो या सणानिमित्त आपल्या अकाउंटवर मागील वर्षामध्ये ₹3,000 आपल्या अकाउंटवर इथे जमा झालेले होते. आता तसंच जर नवीन वर्षामार्फत जर त्यांनी पैसे दिले तर आपल्या अकाउंटवर इथे ₹3000 गुढीपाडव्याच्या निमित्ताने इथे जमा होऊ शकतात. तुम्हाला यावर काय वाटतं? ₹3000 जमा व्हायला पाहिजेत का? ते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आता शासनाकडून स्पष्टतेची प्रतीक्षा. योजनेच्या सुरुवातीला मिळणारा प्रतिसाद आणि वेळेवर मिळणारे हप्ते यामुळे या योजनेत मोठी लोकप्रियता मिळवली होती. मात्र आता विलंबाने लाभार्थी महिलांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आम्ही दर महिन्याला या पैशाची वाट पाहतो. आता मार्च महिना सुरू झाला तरी फेब्रुवारीचे पैसे आले नाहीत. सरकारने लवकर स्पष्टता द्यावी अशी मागणी लाभार्थी महिला करत आहे. बघा इथे ज्या लाडक्या बहिणींना ह्या लाडक्या बहिणी आतुरतेने या पैशाची वाट बघत असतात. कारण की त्यांना सुद्धा घर खर्च असे खूप सारे खर्च असतात. ते या पैशातून ते भागवत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना अशी अपेक्षा असते की दर महिन्याला हे जे पैसे आहे ना, ते आपल्या अकाउंटवर इथे जमा व्हावेत. परंतु सरकारने असं विलंब केल्यामुळे आता लाडक्या बहिणी ज्या आहे ना, ह्या सरकारकडे लवकर स्पष्टता द्यावी अशी मागणी इथे करत आहे. आता आगामी सण उत्सव आणि घरगुती खर्च लक्षात घेता सरकार मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. आता सरकार केवळ ₹1500 सोडणार की ₹3000 डबल धमाका करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला यावर काय वाटते? तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.